आज दिनांक 1 जून 2026 रोजी नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होती, ज्यात एकूण 12 विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते। त्यात 6 नंबरचा विषय होता की नंदुरबार नगरपालिकेमार्फत चालवण्यात येणारा पशुवधगृह त्याची सुधारणा करून सुरू करण्याबाबत, परंतु विरोधकांनी त्याच्यात बराच गोंधळ घालला। आपल्या माध्यमाने त्यांना हा प्रश्न आहेत, मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो। जर एखादे पशुवध गृह बेकायदेशीर असेल तर ते बंद करण्याची मागणी आम्ही समजू शकतो, पण येथे विषय बेकायदेशीरतेचा नाही तर शासन मान्य आणि कायदेशीर सुविधेला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार अधिक सक्षम व अधिक शिस्तबद्ध करण्याचे आहे। आज निर्णय दोनच मार्गांपैकी एक निवडायचा होता। पहिला मार्ग होता म्हणजे कायदेशीर, नियमबद्ध, स्वच्छ आणि प्रशासनाच्या नियंत्रणाखाली व्यवस्था उभी करणे, आणि दुसरा मार्ग होता म्हणजे अशा सुविधांकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीर कत्तलींना अप्रत्यक्षपणे वाव मिळू देणे। म्हणून या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे की त्यांना नेमके काय हवे आहे, नियमानुसार चालवणारी प्रशासनाच्या नियंत्रणाखालील व्यवस्था की अनियंत्रित आणि बेकायदेशीर कारवायांना संधी। जर खरोखरच बेकायदेशीर कत्तली रोखायचे असतील तर स्वच्छता राखायची असेल आणि कायद्याचे पालन करायचे असेल तर या दुरुस्तीला पाठिंबा देणे हा सर्वात योग्य मार्ग होता। त्यांनी तसं केलेलं नाही। आज भारत पशुधन, दुग्ध व्यवसाय आणि मांस निर्यात क्षेत्रात जगातील महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे। या क्षेत्राशी थेट आणि अप्रत्यक्षपणे लाखो लोकांचा रोजगार जोडलेला आहे। त्यामुळे हा विषय केवळ एका समाजाचा नसून रोजगार, अर्थव्यवस्था आणि प्रशासनाचाही आहे। पण जर केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी या प्रस्तावाचा विरोध केला जात असेल तर जनतेला हे समजायला वेळ लागणार नाही की विरोधाचा उद्देश समस्या सोडवणे नसून केवळ राजकारण करणे आहे। म्हणून आम्ही तर या प्रस्तावाला समर्थन दिलेलेच आहे। त्यांच्याशी आमची अपेक्षा आहे की त्यांनी त्याला समर्थन करावे। धन्यवाद।